नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जवळपास 30 वर्षांपूर्वी एका सरकारी योजनेचा लाभ घेत 2 फ्लॅट मिळवले होते. त्या विरोधामध्ये तत्कालीन राज्यमंत्री स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारने चौकशी केली आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात खटला भरला. ही बाब आपल्या सर्वांना माहीत आहे. अर्थात ती माहीत होण्याचं कारण म्हणजे नाशिकच्या न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सुनावलीनंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणं भाग होत. मात्र आमदार माणिकराव कोकाटे हे मंत्री आहेत आणि राज्यात महायुती सरकारकडं प्रचंड बहुमत आहे. या परिस्थितीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांच्यापर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रतच गेली नाही असं कारण सांगून अपात्रता टाळण्यात आली. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत निकाल प्रलंबित ठेवला. त्याचा परिणाम असा झाला की विधिमंडळाने त्याबाबत निकाल येईपर्यंत वाट पाहण्याचं धोरण स्वीकारलं. पुढच्या आठवड्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. या स्थगिती विरोधामध्ये सुनावणी सुरू असताना या आठवड्यामध्ये न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. या निरीक्षणामध्ये माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर सिन्नर येथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि त्या निवडणुकीचा खर्चाचा बोजा नाहक सरकारवर पडेल अशा आशयाची कॉमेंट संबंधित न्यायाधीशाने केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यावरून मोठा गजब उडाला आहे. न्यायालयाच्या या प्रतिक्रियेमुळे किंवा कमेंट्समुळे समाजामध्ये एक चुकीचा संदेश जात आहे. न्यायालय ही सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मवाळ धोरण स्वीकारतात अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अर्थात न्यायालयानं व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही काय पहिली किंवा नवीन नाही. यापूर्वी सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी वायनाडचे खासदार असताना त्यांनाही 2 वर्षासाठीची शिक्षा झाली होती. त्यावेळेस लोकसभा सचिवालयाने तातडीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती देताना त्यांनी वायनाडच्या मतदारांचा आदर राखला पाहिजे. वायनाडच्या मतदारांनी राहुल गांधी यांना निवडून दिलं आहे आणि जर राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं तर वायनाडच्या मतदारांवर अन्याय होईल अशा पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित न्यायाधीशांनी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीला जो न्याय लावला तोच न्याय नाशिकच्या सत्र न्यायालयातील न्यायाधीशाने माणिकराव कोकाटे यांना लावलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या बाबत न्यायाधीशाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही काही फार नवीन किंवा पहिल्यांदाच आलेली आहे असं नाही. यामुळे या प्रतिक्रियेबाबत सत्ताधाऱ्यांवर किंवा माणिकराव कोकाटे यांच्यावर संशय घेणं चुकीचं आहे. राहुल गांधी न अपात्र केल्यानंतर वायनाड या लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर अन्याय होणार असेल तर माणिकराव कोकाटे यांना अपात्र केल्यानंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांवरही अन्याय होणार आहे ही भावना समजून घेतली पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सिन्नरला प्रथमच कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळालेलं आहे. यापूर्वी स्वर्गीय तुकाराम दिघोळे हे 95 ते 99 या काळामध्ये राज्यमंत्री होते. आता स्वतंत्र कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. यामुळे वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या सिन्नर तालुक्याला या 5 वर्षामध्ये नदीजोड प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. सिन्नरच्या इंडिया बुल्सचं भिजत घोंगडं दूर होऊ शकतं. याशिवायही सिन्नरच्या कृषी विभागाच्या संदर्भातील अनेक योजना मार्गी लागून सिन्नरच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात अशी आशा निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांचं आमदारकी जाणं आणि त्यानंतर मंत्रिपद जाणं हे सिन्नरच्या मतदारांवरती अन्यायकारक ठरणार आहे. ही भावना नाशिकच्या न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आधाराने व्यक्त केलेली असेल तर त्यात त्यांची काही चूक आहे असं वाटत नाही. अर्थात माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी भावना असणाराही एक वर्ग आहे. लोकप्रतिनिधीला 2 वर्षापेक्षा अधिक सजा झालेली असेल आणि त्याची आमदारकी किंवा त्याचं लोकप्रतिनिधित्व जाणार असेल, निवडणूक लढवण्यासाठी ही अपात्र ठरणार असेल
तर तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लावला पाहिजे अशी भावना चुकीची नाही आणि सरकारनं यामध्ये थोडी चूक केली आहे असं दिसतं. नाशिकच्या सत्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयाने तातडीने त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती. अपील केल्यानंतर या निकालाला स्थगिती मिळणार आहे असे यापूर्वीची प्रकरण आहेत. ते बघता माणिकराव यांनाही 8-10 दिवसामध्ये स्थगिती मिळाली असती आणि त्या स्थगितीनंतर पुन्हा त्यांची आमदारकी बहाल झाली असती. परंतु आपल्याकडे बहुमत आहे, आपण सत्ताधारी आहोत आणि आपण विधिमंडळाच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये हस्तक्षेप करू शकतो हे दाखवण्याच्या नादामध्ये माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे, परंतु त्यांना टीकेचं धनी व्हावं लागत आहे. आता सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात संबंधित वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतलेली आहे. राहुल गांधी यांच्या बाबत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर कुठलेही सरकार अथवा खाजगी व्यक्ती त्या निकालाला पुन्हा आव्हान देण्याचा प्रयत्न केला नव्हता. इथं मात्र माणिकराव कोकाटे यांचा ससेमारा सुटण्याचं नाव घेत नाही. याला कारण म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाने माणिकराव यांच्या अपात्रतेचं प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळलं असा त्याचा अर्थ होत आहे. निकाल आल्या आल्या त्यांना अपात्र ठरवलं असतं आणि 8 दिवसात त्यांच्या निकालाला स्थगिती मिळवून घेतली असती तर हे पुढचे प्रश्न उद्भवलेच नसते. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.